तर राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा 2000 वर्ष टिकू शकेल अशा पद्धतीनं बनवण्यात आलाय। प्रसिद्ध शिल्पकार अनिल सुतार यांनी ही माहिती दिलेली आहे। राम सुतार आणि अनिल सुतारांकडून पुतळा बसवण्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलंय। आज अनिल सुतारांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली आहे। त्याच्या बांधकामासाठी काय वापरण्यात आलंय, कशा पद्धतीचे धातू वापरण्यात आले? पहिले तर जे स्टील आहे तुम्हाला जे दिसतात आहे ते स्टेनलेस स्टील नसून त्याच्यावर महाग आणखीन स्ट्रॉंग असं स्टील आहे। ड्युप्लेक्स खूप कमी वापरलं जातं, पण या पर्टिक्युलर पर्पजसाठी ड्युप्लेक्स स्टील आम्हाला रेकमेंड केलं होतं, ते आम्ही मधल्या स्ट्रक्चरसाठी वापरतोय। आणि जे ब्रॉन्झ आहे ते C903 म्हणजे 88% कॉपर आहे, 8% टिन आहे आणि 4% झिंक आहे। हे खूप हार्ड मटेरियल आहे आणि हेच मटेरियल ब्रॉन्झ जे आहे आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीला पण वापरलं आहे, कारण तो खूप उंच आहे, विंड प्रेशर खूप जास्त होतं। तसं इथे पण विंड प्रेशर जास्त असल्यामुळे आम्ही रेकमेंड केलं इथे पण हाच मटेरियल वापरलं जावं आणि ते IITने अप्रूव्ह केलं। हा पुतळा किती वर्ष टिकेल आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे? बघा, ब्रॉन्झ असं आहे की हजारो वर्ष त्याची लाईफ असते। मोहनजोदारोच्या वेळेस जेवढे लहान लहान मूर्त्या सापडल्या त्या काही ब्रॉन्झच्या होत्या आणि ते 5000 वर्षापूर्वीपासून जमिनीत गाडले गेले होते, तरी पण ते सुरक्षित निघाल्या। तर त्याच्यावरून आणि ब्रॉन्झचं जे लाईफ असतं हजारो वर्ष असतं। समुद्र पाणी असो, माती असो, कुठेही तुम्ही ठेवलं तरी त्याच्यात गंज लागून ते झिजत नाही। त्या दृष्टीने हा ब्रॉन्झ मेटल जे आहे ते एकदम योग्य आहे। आणि समुद्राच्या खाऱ्या पाणीला जे स्टील वापरायला लागतं ते ड्युप्लेक्स स्टील आपण वापरतोय, तर त्याची लाईफ ही भरपूर आहे। आणि ब्रॉन्झ इन पर्टिक्युलर 1000 वर्ष 2000 वर्ष पण टिकू शकतो। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, मालवण।